नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत इंस्टंट उत्तप्पा रेसिपी. एकदम साधी सोपे. त्यासोबत आपण चटणी आणि सांबारही बनवणार आहोत. चला उत्तप्पा कसा बनवतात आपण बघूया आणि करूया. यासाठी बघा मी स्टॉलवरनं हे 1 किलोचं बॅटर आणलेलं आहे. हे उडद डाळीचं याचं आपलं डोसा बॅटर, इडली बॅटर आहे. सोबतच ही चटणी आणलेली आहे. मी 2 चटणी आणलेली आहे. तर चला यापासून आपण आता वेगवेगळ्या डिश तयार करू. सुरुवातीला बघा आपण हे इडलीची चटणी काढून घेऊया. बघा आता यामध्ये तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता. म्हणजे आता आपण पाणी ॲड करूया. छान असं मिक्स करून घेऊया. यामध्ये मीठ नाही, त्यामुळे आता आपण मीठ ॲड करूया. चटणीला फोडणी देण्यासाठी बघा आपण तडका पॅनमध्ये आधी ऑइल ॲड करूया. यामध्ये आता आपण मोहरी, जिरा आणि आपलं फोडणी आता झालेली आहे. गरम आपण चटणी ॲड करून झाकण ठेवून देऊया. छान असा तडका आपल्या चटणीला बसलेला आहे. अशा पद्धतीने आपण हे बॅटर आता काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण थोडंसं मीठ, आता यामध्ये आपण अजून थिक असं हे बॅटर करून याचेच आता आपण उत्तप्पा बनवणार आहोत. हे बघा, उत्तप्पा बनवण्यासाठी बॅटर थोडंसं घट्ट पाहिजे आपल्याला. यात मीठ वगैरे चेक करून घ्यायचं. तवा छान गरम झालेला आहे. त्यावर आपण एकदम जाडसर असं आपल्याला हे उत्तप्पासाठी टाकायचं आहे. थोडंसं ऑइल, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, सोबतच थोडंसं लाल मिरची आपण यावर ॲड करणार आहोत. यावर झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनिटं होऊ देणार आहोत. मला आता आपण अजून थोडा वेळ होऊ देऊया. हे बघा, तो उत्तप्पा छानपैकी झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊया.
दुसऱ्या साईडने थोडंसं होऊ देऊया. दोन मिनटं आपण दुसऱ्या साईडलाही होऊ दिलेलं आहे. तर आपण आपला उत्तप्पा काढून घेऊया. हे बघा, छान अशी कुरकुरीत उत्तप्पे आपले यापासून तयार आहे. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.